अहंकार रूपी अहंतासुराचा नाश करण्यासाठी भगवान गणपतीने धूम्रवर्ण हा 8वा अवतार घेतला। हा अवतार मूषक, उंदराऐवजी घोड्यावर बसलेला आणि धुंद रंगाचा, गडद आणि धुरासारखा असतो। धूम्रवर्ण अहंकाराचा धूर आणि आत्म्याचा प्रकाश। एका वेळी सूर्यदेवाच्या तेजस्वी तेजावर अहंकाराची काजळी पसरली। ब्रह्माजींनी त्यांना कर्मराज्याचा सर्वोच्च अधिकार दिला होता। या नव्या पदामुळे सूर्यदेवाच्या मनात अहंकार वाढू लागला आणि ते स्वतःला सर्वशक्तिमान समजू लागले। याच गर्विष्ठ विचारांमध्ये त्यांना शिंक आली आणि त्यातून एक भयानक राक्षस जन्माला आला। त्याचे नाव अहंतासूर। अहंतासूर म्हणजे साक्षात अहंकाराचे मूर्तिमंत रूप। तो प्रचंड बलवान होता आणि त्याच्या डोक्यावर अहंकाराचा मुकुट होता। त्याने आपल्या अस्तित्वाने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला। साधू, संत आणि देवता त्याच्या त्रासाने हैराण झाले। अहंतासुराच्या गर्जनांनी स्वर्गही कंपित होत होता। या संकटातून सुटका मिळवण्यासाठी सर्व देव आणि ऋषीमुनींनी भगवान शंकराकडे धाव घेतली। शंकरांनी त्यांना उपाय सांगितला। या अहंकाराला केवळ गणपतीच पराभूत करू शकतात। तुम्ही त्यांची आराधना करा। देवांनी गणपतीची कठोर तपस्या सुरू केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने एक अद्भुत अवतार घेतला। तो अवतार म्हणजे धूम्रवर्ण। त्यांचा रंग धुरासारखा गडद आणि धुंद होता। जणू काही त्यांनी सर्व अहंकाराचा काळा धूर आपल्यात सामावून घेतला होता। त्यांचे वाहन एक वेगवान घोडा होता, जो अहंकाराच्या प्रत्येक विचारावर धावत होता। त्यांच्या एका हातात पाश होता आणि दुसऱ्या हातात तेजाचा अंकुश होता। धूम्रवर्ण गणपतीने आपली गर्जना केली। ती गर्जना ऐकून अहंतासूर थरथर कापायला लागला। धूम्रवर्ण आणि अहंतासुराचे युद्ध सुरू झाले। धूम्रवर्णाने आपल्या पाशाने अहंतासुराला जखडले आणि त्याच्या डोक्यावरील अहंकाराचा मुकुट खाली पाडला। त्या मुकुटाचा नाश होताच अहंतासूर पूर्णपणे कमजोर झाला। त्याने गणपतीच्या पायावर आपले मस्तक ठेवले आणि मोठ्या नम्रतेने माफी मागितली। अहंतासुराला पूर्णपणे नष्ट न करता धूम्रवर्णाने त्याला जीवदान दिले, पण एक अट घातली। आजपासून तू फक्त आत्म्याचा सेवक म्हणून काम करशील, अहंकाराचा नाही। अशा प्रकारे धूम्रवर्णाने अहंकाराचा नाश केला आणि पुन्हा एकदा जगामध्ये शांती आणि नम्रता प्रस्थापित केली। ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार हा कितीही शक्तिशाली असला तरी तो शेवटी नष्ट होतो आणि नम्रता, साधेपणा आणि आत्मज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे।